माझ्या विधानामुळे गैरसमज झाला आहे असं वाटतं. महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा मराठी याबद्दल दुमत नाही. वादानंतर भैयाजी दोशींकडून सारवासारव. मुंबईत मराठी यायलाच हवी, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. विरोधकांचा भैयाजी दोशींच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ. इतर राज्यात अशी विधानं करून भैयाजी दोशींनी सुखरूप परत येऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं आव्हान. यामागे संघाचा छुपा अजेंडा असल्याचा ठाकरेंचा आरोप. भैयाजी दोशींनी असंच विधान बंगळुरूत किंवा चेन्नईत करून दाखवावं, राज ठाकरेंचं थेट आव्हान. भाजप महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन जोशींचा निषेध नोंदवणार का, राज ठाकरेंचा संतप्त सवाल. राज ठाकरे तुमच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकल्या, भैयाजी दोशींच्या विधानावरील वादावर गुणरत्न सदावर्तेंचा सवाल. भाषेची सक्ती करणं मुघली विचारांचं प्रतीक, सदावर्तेंची राज ठाकरेंच्या पोस्टवर टीका. भाजप आमदार राम कदम यांच्याकडून भैयाजी दोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न. भैयाजी दोशी जे बोलले त्यामागचा भाव समजून घेतला पाहिजे, राम कदम यांची प्रतिक्रिया. भैयाजी दोशींनी मराठी भाषेचा अपमान केला नाही, मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी निवडणुकीत केमचौरळी बॅनर लावणं हा मराठीचा अपमान नाही का, राणेंचा सवाल. सभागृहात आदित्य ठाकरेंचा मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न. महापालिका निवडणुका आल्या की ते असा प्रयत्न करत असतात, आमदार अमित साटम यांचं उत्तर. मराठी भाषेची वल्गना कोण करत असेल तर ते चालणार नाही, भैयाजी दोशींच्या वक्तव्यावर आमदार भाई जगताप यांची प्रतिक्रिया. यापुढे घाटकोपर, दहिसर, बोरिवलीत गुजरातीत भाषा बोलली जाईल, मराठी केवळ दादरपुरतं मर्यादित राहील, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका. विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाडांनी गुजराती बोलून दरेकरांना डिवचलं. आता मराठी बोलायचं नाही तर केमछो म्हणायचं, दरेकर दिसतात, आव्हाडांनी डिवचलं. भैयाजी दोशी यांनी मराठी माणसाला संताप येईल अशी विधानं करून महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा, मराठी माणसाचा आणि 106 हुतात्म्यांचा अपमान केला. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांची मागणी. घाटकोपरमध्ये भैयाजी दोशींच्या विरोधात मनसेचं आंदोलन. मराठीच्या वक्तव्याचा दोशींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. समाज माध्यमांवरील शेमलेस इरा आणि द न्यू इंडिया अकाउंट विरोधात नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची पोलिसांकडे तक्रार. गोळवळकर गुरुजींनी संभाजी महाराजांच्या विरोधात लिहिल्याचा खोटा दावा या 2 अकाउंटवरून केल्याचा दावा. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींच्या औरंगजेबावरील वक्तव्यावरून वातावरण तापलं. छत्रपती संभाजीनगरात औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील अटक कायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा. धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा धारावीकरांशी संवाद. धारावीच्या लेदर मार्केटमधील उद्योजकांशी राहुल गांधींची चर्चा. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठी धारावीतील कारागिरांनी बनवली खास बॅग. बॅगेवर राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींचं नाव. राहुल गांधींसाठी पाकिट डायरी आणि चष्म्याचं कव्हरही बनवलं. टोरेस फसवणूक प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत मोठी घोषणा. विशेष यंत्रणांच्या माध्यमातून फसवणूक संदर्भातील गुन्ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी नवीन शाखा तयार. गुजरातमधील बनताराप्रमाणे महाराष्ट्रातही प्राणी संग्रहालय उभारण्याचे सरकारचे प्रयत्न. याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार. अनंत अंबानी यांनाही पत्र लिहिणार. वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. गोदावरी नदीपात्रात सर्वत्र पानवेरींचं साम्राज्य. प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या ड्रेनेज आणि गटाराच्या पाईपलाईन बदलण्याची गरज. आमदार देवयानी फरांदे यांची मागणी. मुंबईमध्ये धुळीचं प्रमाण वाढल्यानं आरोग्याच्या समस्या वाढतायत. सरकारनं याबाबत वेळीच पावलं उचलावी. सुनील प्रभूंची मागणी. मुंबईतील नागरिकांना रस्ते काँक्रिटीकरणाची माहिती आता QR कोडवरून मिळणार. कामं सुरू केल्याचा आणि संपण्याचा कालावधी, रस्त्यांची लांबी, रुंदी, कामाचं ठिकाण ही माहिती सुद्धा QR कोडवरून मिळणार.
मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन खात्याकडून मंजुरी, मुंबईकरांचा प्रवास आता अधिक जलद होणार. टेस्ला मुंबईतलं पहिलं शोरूम बीकेसी मध्ये उघडणार. 4000 चौरस फूट जागेसाठी केला 5 वर्षांचा भाडे करार. पहिल्या वर्षासाठी इलन मस्क यांनी 3,87,48,000 इतके पैसे मोजले. मुंबई पालिकेच्या नालेसफाई निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा. मनसे नेते बाळा नांदगावकरांचा आरोप. घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांसह मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलं. नांदगावकरांची माहिती. पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकानं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत फुकट्या प्रवाशांकडून 134 कोटी 28 लाख रुपयांचा दंड केला वसूल. पुणे पालिकेसमोर मनसेचं क्रिकेट खेळून आंदोलन. शहरातील मैदानं खेळासाठी सुरू करा. आंदोलन करून मनसेची मागणी. वर्ध्यात काँग्रेसनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. घरकुल बांधण्यासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची निवेदनातून मागणी. घरकुलासाठी वाळू मिळत नसल्यानं बांधकामं रखडली. मुंबईत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची कारवाई. एचडीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष MK फैजी यांना 3 दिवसांपूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली. बोरिवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीतून पडणाऱ्या वृद्ध महिलेचे आरपीएफ जवानानं प्राण वाचवले. घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली. पनवेल कळंबोली शहरात 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर सापडल्या. मनसे कार्यकर्त्यांनी कामोठे पोलिसांकडे या उत्तरपत्रिका दिल्या. उत्तरपत्रिकांवर 28 फेब्रुवारी 2025 तारीख असून बारकोड देखील होते. 12वीच्या परीक्षा केंद्रांवर होमगार्ड दारू पिऊन ड्युटीवर आल्याचा आरोप. अकोल्याच्या पातुरातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयातला प्रकार. सर्व उर्दू शाळांचं 8,500 अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची पदवी तपासली जाणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश. बोगस पदवीच्या माध्यमातून शिक्षकांनी नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निर्णय घेण्यात आला. 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्षकांचा आक्षेप. एप्रिल अखेरपर्यंत परीक्षा घेतल्यास 1 मे रोजी निकाल शक्य नसल्याचं शिक्षकांचं मत. पुणे पोलिसांची 17 बुलेट चालकांवर कारवाई. कर्णकर्कश सायलेन्सर पोलिसांकडून जप्त. चालकांकडून 30,000 रुपयांचा दंड वसूल. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 353च्या सुरक्षा कवच हा पुन्हा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. बनावट आधार कार्डचा वापर करून सोलापुरात राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांकडून अटक. MIDC परिसरातील गारमेंट कारखान्यात हे सर्व सुरू होतं. मुंबईतल्या जोगेश्वरीत एका 12 वर्षीय मुलीवर 5 नराधमांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार. 5 जणांना अटक. आरोपी AC मेकॅनिक असल्याची माहिती. पुण्यात लष्करात भरती करण्याच्या बहाण्यानं तरुणाची फसवणूक. लाखो रुपये घेऊन लष्करात भरती करण्याचा तरुणाला आमिष. पोलिसांनी केलेल्या कारवाईत बोगस कर्मचाऱ्याला बेड्या. नाशिकच्या पंचवटी परिसरात बांधकाम साहित्याच्या शेडला आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश. ठाण्याचा पारा 40च्या उंबरठ्यावर. कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक 39.9 इतक्या तापमानाची नोंद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.